आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता आपण पाहतो की इकडे राकेश आणि ईश्वरी हे दोघंजण एकमेकाबरोबर बोलण्यासाठी बाहेर आलेले असतात। तर आता ईशू ही राकेशला म्हणत असते, राकेशजी म्हणजे खरं तर तुमच्याबरोबरच्या सुखी संसाराची स्वप्न अजूनही डोळे मिटल्यावर माझ्यासमोर नाही येत आहेत, पण एका गोष्टीचं समाधान आहे, ते म्हणजे माझं लग्न माझ्याच ओळखीच्या एका मित्राबरोबर होतं आहे। त्याबरोबर आता ईशूने असं म्हटल्यावर राकेश हा लगेचच ईश्वरीला म्हणतो, ईश्वरीजी तुम्ही काळजी नका करू, हे बघा मी तुम्हाला आज वचन देतो, शब्द देतो मी की तुम्हाला वाईट वाटेल, तुम्हाला त्रास होईल असं मी कधीच काहीच वागणार नाही, खरंच विश्वास ठेवा माझ्यावर। त्यावर ईशू लगेचच राकेशला म्हणायला लागते, हो राकेशजी, पण म्हणजे का माहीत का, पण आपण एकमेकांना एवढं चांगलं ओळखूनही एवढं सोबत आपण राहिलो आहे आता एवढे महिने झाले, पण तरीही मला असं वाटतं आहे की मी अजूनही तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित ओळखलेलंच नाही आहे, अजून काहीतरी राहून जातं आहे असंच वाटतं हो सतत। त्याबरोबर आता लगेचच राकेश हा गालात हसतो आणि ईशूला म्हणतो, अहो हो वाटू शकतं, काही हरकत नाही आणि काहीच हरकतसुद्धा नाही आहे या गोष्टीत, तुम्ही मला ओळखाल हळूहळू, वेळ लागेल तुम्हाला पण होईल सगळं व्यवस्थित, शेवटी एक ना एक दिवस तुमच्यासमोर माझी खरी ओळख काय आहे ही येणार आहेच की, मग तोपर्यंत फार विचार आता तुम्ही करू नका, काळजीही करू नका, सगळं होईल व्यवस्थित। त्याबरोबर ईश्वरी त्याला म्हणते, राकेशजी मला हे सगळं समजून घ्यायला पचवायला थोडा वेळ द्यावा लागेल। त्यावर राकेश म्हणतो, हो हो ईश्वरीजी काहीच हरकत नाही, अहो घ्या ना, तुम्हाला जितका वेळ हवा आहे तितका तुम्ही घ्या, माझी काहीच हरकत नाही। मग तो ईशूचे हात हातात घेतो आणि म्हणत असतो, ईश्वरीजी फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी 7 जन्म तुमची साथ कधीच सोडणार नाही, मी कायम तुमच्याबरोबर असेल। त्याबरोबर लगेचच ईशू त्याच्या हातातून स्वतःचे हात काढून घेते आणि ठीक आहे मी येते एवढं बोलून चहाचे दोन्ही कप उचलते आणि लगेचच तिकडनं घरात निघून जाते। त्याबरोबर आता राकेश मात्र दृष्टपणा करत तिथे उभाच असतो, ईश्वरीचे हात ज्या हातात घेतलेले असतात ते हात तो बघत असतो। त्यानंतर आता इकडे आपला अर्णव ईश्वरीने त्याला ज्या ठिकाणी खाऊ गल्लीमध्ये पाणीपुरी आणि शेवपुरी खायला आणलं होतं त्या ठिकाणी आलेलं असतो। आता तिथे खाली गल्लीत उतरल्याच्या नंतर अर्णव त्या स्टॉलवरती येतो आणि तिथे बाकड्यावरती बसतो। बाकड्यावर बसल्यानंतर आता मनातल्या मनात त्याला ईश्वरीची आठवण यायला लागते, ईशू शेवपुरी आणि पाणीपुरी खाताना किती खुश होती हे अर्णवला आठवतं। त्यानंतर ते दोघंजणं बेटावरती हरवले होते तो सुद्धा प्रकार अर्णवला आठवतो। आता ते सगळं आठवल्यावर अर्णव म्हणत असतो, मी सिंदूरच्या किती आठवणी आहेत माझ्याबरोबर, माझ्या आयुष्याबरोबर, मी इतक्या सहज त्या सगळ्या डिलीट नाही करू शकत, पण आयुष्यभर त्या सर्व आठवणी घेऊन मी राहूसुद्धा नाही शकत, मग काय करू असा प्रश्न आता अर्णवला पडलेला असतो। त्याला आठवतं ते जेव्हा हरवले होते त्यावेळेस ईशूने त्याला बोरं खायला घातली होती, त्यानंतर त्याच्यासाठी पाणी आणून दिलं होतं, सर्व गोष्टी त्याला आठवत असतात। तर दुसरीकडे ईशू ही सुद्धा आता तिच्या किचनमध्ये बसलेली असते आणि त्या दरम्यान आता क्लाउड किचनचा हिशोब ती करत असते। आजच्या दिवसभरात 4 ऑर्डर आल्यात, म्हणजे मला टोटल हिशोब करावा लागेल की आणखीन किती ऑर्डर आल्याच्यानंतर माझा आजचा रेशो पूर्ण होईल। आता ती हा हिशोब करत असताना तिला लगेचच अर्णवची आठवण येते। अर्णव हा तिला म्हणत होता, मी सिंदूर तुला ना हा असा हिशेब कधी जमणारच नाही तुला। त्याबरोबर लगेचच ईशू म्हणते, सर प्लीज आता ना तुम्ही पुन्हा मला ते रील वगैरे बनवायचं ज्ञान देऊ नका, कारण काय आहे ना ते तसं काहीतरी भाषणबाजी करायला मला अजिबात जमत नाही, उगाचच्या उगाच तुम्ही मला तसलं काहीतरी करायला सांगाल आणि माझं सर्व गोंधळ होऊन जाईल, तुम्ही उगाच मला काहीही सजेशन करू नका हा सर। त्याबरोबर ईशू इतकी बडबड करायला लागते की मध्ये काही ती फुलस्टॉप घेत नसते आणि अर्णवला बोलायची संधीच मिळत नसते। त्यामुळे अर्णव लगेच ईशूला म्हणतो, गप्प, एकदम गप्प, तोंडाला कुलूप, मी काय बोलतोय ते एकदा माझं ऐकून घे। ईशूला बोलायचं असतं पण अर्णवने एकदम गप्प सांगितल्यामुळे ईशूला गप्प बसावं लागतं। मग काय अर्णव ईशूला समजावून सांगतो, हे बघ मी सिंदूर, मी काय सांगतोय तुला, मी तुला रील बनव असं नाही सांगत आहे, हे बघ प्रत्येक गोष्टीसाठी काय करायचं हे ठरवायला आपल्याकडे 2 संधी असतात, म्हणजे एकतर हे करायचं किंवा ते करायचं असं, मग आपण त्यावेळेस काय करायचं ठरवतो हे आपल्या हातात असतं,
म्हणजे याचा अर्थ काय, आपण काय डिसिजन घेतो ते महत्त्वाचं असतं. समजलं? मग मी तुला हे सांगतोय की जेव्हा तू योग्य डिसिजन घेशील ना, तेव्हा सगळं बरोबर होईल. तेव्हा तुला सगळं मॅनेज करता येईल, तेव्हा तुझे कॅल्क्युलेशन्स बरोबर होतील. त्यावर इशू म्हणते, सर बोलणं सगळं सोपं असतं, पण ठरवावं तर मलाच लागणार आहे ना. ती स्वप्नात हरवलेली असताना तिला आईचा फोन येतो. आई तिला, बाळा जरा घरी येऊन जाशील का असं म्हणते. आईने असं अचानक कॉल करून घरी बोलवल्यामुळे इशू आईला विचारते, आई काय झालं गं, घरी सर्व ठीक आहे ना. त्यावर आई इशूला सांगते, हो गं घरी सर्व ठीक आहे, तसं काही टेन्शनवालं नाही आहे. अगं राकेशजींचे ते गुरुजी आहेत ना, साने गुरुजी, ते आज आपल्या घरी येणार आहेत आणि त्यांना त्यांच्या होणाऱ्या सुनेला बघायचं आहे. त्यांनी आग्रह केला आहे ना, म्हणून मी बोलवते. येऊन जा बाळा, नाही म्हणू नकोस. त्यावर इशू म्हणते, बरं आई ठीक आहे, मी येऊन जाईन घरून. आणि तसंही आता इथे मला काही फार काम नाही आहे, ऑर्डर वगैरे काही आलेल्या नाही आहेत, त्यामुळे काळजी करू नकोस, मी येईन. एवढं बोलून इशू फोन कट करते आणि लगेच ती आता घरी जायला निघालेली असते. आता इशू ही घरी येत असते, तर दुसरीकडे वल्लरी ही आजींच्या खोलीत आलेली असते आणि ती आता आजींना म्हणत असते, आई आई हे बघा मी काय केलं आहे, मी ना गुरुजींबरोबर बोलून घेतलं आहे. अर्णव आणि लावण्याच्या साखरपुड्यासाठी ह्या 4 तारखा आल्यात. तुम्हाला काय सांगू, तुमच्यापेक्षाही जास्त एक्साइटमेंट मलाच आहे, त्यामुळे मीच गुरुजींना फोन केला. त्याबरोबर आजी म्हणते, अगं इतक्या लवकर काय गरज आहे साखरपुडा वगैरे ठरवण्याची, अजून मी लावण्याच्या आईशी बोललेली सुद्धा नाही आहे. त्याबरोबर वल्लरी म्हणत असते, आई अहो तुम्हाला कसं कळत नाही आहे मी घाई का करते ते. आपला अर्णव आत्ता हो म्हणाला आहे, पण पुढे त्याचा विचार पुन्हा बदलायच्या आधी आपण कमीत कमी साखरपुडा तरी उरकून ठेवायला नको का. त्याबरोबर त्या ठिकाणी आता अंजली आलेली असते. अंजली म्हणत असते, अर्णवने होकार दिलाय ना मामी, मग तो शब्द नाही फिरवणार. वचन दिलंय त्याने आजीला तसं की तो लावण्याबरोबर लग्न करेल म्हणून, नाहीतर आजी अन्नत्याग करेल ना. आजीच्या पुढे तो नाही जाणार, काळजी नको करूस. त्यावर लगेचच वल्लरी म्हणायला लागते, हे सगळं काही मी अर्णवसाठीच करते, समजलं ना. आणि अर्णवचं सुखी आयुष्य हेच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, म्हणूनच मी त्याचं आणि लावण्याचं लग्न लवकरात लवकर व्हावं ना यासाठी प्रयत्न करते. आणि तसंही ती ईश्वरी त्याच्या आयुष्यातून गेली आहे, तर आपण त्याचं लग्न लवकरात लवकर लावण्याबरोबर लावायला हवं. ती मुलगी कधीही आपल्या अर्णवच्या आयुष्यात येऊ शकते. त्यावर आता लगेचच इकडे अंजली म्हणायला लागते, मामी काळजी करू नकोस, असं काहीही होणार नाही आहे, कारण ईश्वरीचं सुद्धा आता लग्न ठरलं आहे. तुम्हाला माहीत नाही आहे म्हणून सांगायला आले. ईश्वरीचं सुद्धा तिचे जे मित्र होते राकेशजी त्यांच्याबरोबर लग्न ठरलं आहे. म्हणजे आता याच्यावरून काय ठरतं. त्याबरोबर लगेचच आता वल्लरी मामी म्हणायला लागते, काय ठरतं काय ठरतं. याच्यावरून एकच ठरतं आणि एकच स्पष्ट होतं की आपल्या घरावरती जे कोणतं संकट येणार होतं त्या मुलीच्या रूपात, ते आता त्यांच्या घरावरती गेलेलं आहे. चला बरं झालं, आपलं घर तर सुटलं ना. त्याबरोबर लगेचच आता अंजली म्हणायला लागते, नाही ह्यावरून काय ठरतं तर ईश्वरीच्या मनात आपल्या घरामध्ये सून म्हणून घुसायचा कोणताही प्लॅन नव्हता, तर उगाचच्या उगाच प्रत्येक वेळेस तुम्हीच तिच्यावरती नको ते आरोप करत होतात. आता ईश्वरीचं लग्नसुद्धा होतं आहे हे कळल्यावर किमान तुमच्या मनातला तो संशय तरी दूर झाला आणि तुम्हाला आता हेही स्पष्ट होईल की उगाचच्या उगाच तुम्ही ईश्वरीची अर्णवची जी काही प्युअर फ्रेंडशिप होती ती तोडायला भाग पाडलं, बरोबर ना. त्याबरोबर आता इथे आजी तर काही बोलत नसते, पण वल्लरी लगेचच म्हणते, अंजली काय गं तू पण काहीही बोलत असतेस, मला सांग काय करायचं काय त्या प्युअर फ्रेंडशिपचं, आचार घालायचं आहे का. त्याबरोबर अंजली म्हणत असते, मामी तुला वाटत नाही आहे का की खूप घाई होती आहे अर्णवच्या लग्नासाठीची. हे बघ उगाचच्या उगाच एवढी घाई नको, तो लग्नाला हो म्हणाला आहे ना, मग कमीत कमी लग्न आणि साखरपुडा तरी त्याच्या सोयीने करूया. त्याबरोबर मामी म्हणत असते, मी तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितलेत अंजली. त्याबरोबर लगेचच इकडे अर्णवची आजी म्हणते, पण थांबा, साखरपुडा आता होणार नाही. त्याबरोबर मात्र वल्लरी म्हणते, का आई असं का म्हणताय. त्याबरोबर लगेचच आता आजी म्हणत असते, कारण लावण्याची आई, पहिलं माझं तिच्याबरोबर बोलणं होऊ दे. तर आता इकडे साने गुरुजी हे घरी आलेले असतात. आता नमू इशूला घेऊन बाहेर येते. इशूच्या हातामध्ये चहाचा ट्रे असतो, तिने छान साडी नेसलेली असते. मग आता ती येते आणि लगेचच साने गुरुजींना चहा देते. लगेचच आई तिला म्हणते, इशू ये बाळा इथे बस. इशू ही येऊन राकेशच्या शेजारी बसते. आता राकेश हा मनातल्या मनात म्हणत असतो, वा माझी इंदोरी जिलबी किती सुंदर दिसते.
तर आता इकडे साने गुरुजी हे लगेचच इशूकडे बघतात आणि म्हणतात, वा वा, अगदी उत्तम, दोघांचीही जोडी छान दिसते. याचा अर्थ त्यांच्याही मनात हेच आहे असं वाटतंय असं म्हणतात. आता हे ऐकून इशूच्या आईबाबांना आनंद होतो. साने गुरुजी म्हणत असतात, मला काय वाटतं, आता एवढं सगळं जुळून आलंच आहे तर मग आपण लग्नाचा मुहूर्त लवकरात लवकरचा काढून घेऊ. नाहीतर एक कामच करू ना, ह्या 2 दिवसात जो कुठला मुहूर्त असेल तोच बघू आणि यांचं लग्न एकदाचं उरकून घेऊ. म्हणजे कसं सगळं काही पुढचं सोपं होऊन जाईल आणि यांनासुद्धा यांचं पुढचं आयुष्य हे अगदी उत्तम पद्धतीने जगता येईल. आणि राहिला प्रश्न यांच्या लग्नाच्या खर्चाचा, तर आपण यांचं लग्न अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी उरकू. म्हणजे कसं फार काही करावं लागणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते उरलेले पैसे आपल्याला यांना यांच्या भविष्यासाठी वापरायला देता येतील. त्यावर आता बाबा म्हणत असतात, गुरुजी, अहो आम्हाला वाटलं होतं की आज फक्त तुम्ही इशूला भेटायला येणार आहात. एवढं सगळं आजच ठरेल असं आम्हाला खरंच वाटलं नव्हतं. आपण आणखीन थोडं थांबूया. अहो आमच्या मुलीचं लग्न आहे, आम्हालासुद्धा जरा घरात काही गोष्टी ठरवायच्या आहेत. त्यामुळे आपण इतक्या लवकर हे सगळं ठरवायला नको असं आम्हाला वाटतं. खरं तर आम्हाला वाटलं होतं की आज तुम्ही फक्त इशूला भेटायला येत आहे म्हणून हे सगळं इतक्या लवकर ठरेल याची खरंच कल्पना नव्हती. त्यामुळे आपण थोडा वेळ घेऊ आणि मग व्यवस्थित सगळं ठरवू, कारण शेवटी मुलीचं लग्न आहे ना आमच्या. त्याबरोबर लगेचच राकेश म्हणत असतो, नाही नाही काका, काहीच हरकत नाही आहे. हे बघा, उलट तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही घाई करतो आहे, पण खरं तर त्यामागे कारण असं आहे की म्हणजे मी लहानपणापासूनच खूप कष्टात अपेक्षात आयुष्य काढलेलं आहे. मला कधी वाटलंच नव्हतं की माझ्याही आयुष्यात एवढं काहीतरी सुंदर घडू शकेल, चांगलं घडू शकेल. त्यामुळे हे सगळं ना अगदी स्वप्नपद वाटतं मला आणि ते स्वप्न मोडू नये याची भीतीही वाटत राहते, म्हणून फक्त ही घाई. त्यावर बाबा म्हणतात, मी समजू शकतो. तर लगेचच आता साने गुरुजी म्हणायला लागतात, मला काय वाटतं, आपण एक काम करू, आपण ना थेट साखरपुडा उरकून घेऊ. म्हणजे लग्न जरी नसलं तरी किमान साखरपुडा तर आपण करूच शकतो ना. आता आमच्या ह्या आग्रहाला तरी तुम्ही नाही म्हणू नका. आम्हाला काय, तसंही नारळ आणि वस्त्रशीर मुलगी हवी होती, पण तुम्ही म्हणताय तर काही हरकत नाही. आपण लग्नासाठी थांबू, पण साखरपुडा 2 दिवसात उरकू. त्याबरोबर लगेचच आता आई बाबांना खुणावते, तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही बोला. त्यावर बाबा म्हणतात, ठीक आहे, मग आपण साखरपुडा 2 दिवसात उरकून घेऊ. आता साखरपुड्याची तारीख ही 2 दिवसांवरची ठरलेली असते. साने गुरुजी म्हणत असतात की साखरपुडासुद्धा आपण अगदी घरच्या घरी आणि साध्या सोप्या पद्धतीतच करून घेऊया. त्याबरोबर लगेचच इशू ही मनातल्या मनात म्हणत असते, मुलगा बघण्यापर्यंत, घरच्यांना भेटण्यापर्यंत सगळं ठीक होतं, पण एवढ्या लवकर लग्न आणि एवढ्या लवकर साखरपुडा. खरंच आता मात्र इशू ही थोडीशी नाराज झालेली असते, पण बाबा तिच्याकडे बघतात. मग तिच्या हातात पर्याय उरत नाही, पुन्हा ती बाबांना खोटी खोटी स्माईल देते. आता मात्र इकडे अर्णवच्यासुद्धा साखरपुड्याचा विषय असतो. आजी ही वल्लरीला म्हणते की जोवर माझं लावण्याच्या आईशी बोलणं होत नाही तोवर हा साखरपुडा होणार नाही. तर आता लगेचच लावण्याबद्दल अंजली म्हणायला लागते, तुम्ही एवढं लग्न वगैरे ठरवताय खरं, लावण्याची आई ही जरी आपली फायनान्सर असली तरीसुद्धा तिलासुद्धा हे सगळं मान्य आहे की नाही हे बघायला हवंच की. तर आजी म्हणते, मलासुद्धा असंच वाटतंय. आणि वल्लरी, तू एक काम कर, तू ह्या सगळ्या तारखा लावण्याच्या आईला पाठवून दे, मग आपण ठरवू काय करायचं. त्यांना यायला जमणार नसलं तरीसुद्धा त्यांना यावंच लागेल. त्यांच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि लग्न हा काही एकतर्फी करावा असा कारभार नसतो. त्याबरोबर अंजली म्हणत असते की बरोबर आजी, अगं त्यांनासुद्धा हे सगळं पटायला हवं ना, आणि जर पुढे जाऊन त्यांना हे सगळं मान्यच नसलं तर आपण काय करायचं. त्याबरोबर वल्लरी म्हणायला लागते, अहो आई, तुम्हाला असं का वाटतंय लावण्याच्या आईला हे सगळं मान्य नसेल म्हणून. अहो शेवटी त्यांनासुद्धा त्यांच्या मुलीच्या मनाचा विचार आहेच की. बघा, त्यासुद्धा आपल्या अर्णवला नक्की होकार देतील आणि सगळं व्यवस्थित होईल. ठीक आहे, तुमची इच्छा आहे ना, तर मी एक काम करते, मी ह्या सर्व तारखा लावण्याच्या आईला पाठवून देते, मग बघूया त्या काय म्हणतात ते. फक्त अर्णवचं लावण्याबरोबर लग्न लवकर व्हायला हवं, त्याने नकार द्यायच्या आत असं मला वाटतं. एवढं म्हणून ती तिकडनं निघून जाते. त्यानंतर आता अंजलीसुद्धा तिकडनं जात असते. तर आजी लगेचच अंजलीला थांबवते आणि म्हणते, अंजली, साखरपुड्याची तयारी होत राहील, पण मला असं वाटतं
आता लवकरात लवकर तुम्हीसुद्धा हे स्वीकारायला हवं की लावण्या अर्णवची बायको होणार आहे. त्या दोघांच्या नात्याबद्दल तुम्ही जितक्या लवकरात लवकर सगळेजण स्वीकार कराल तितकं तुमच्यासाठीसुद्धा चांगलं असेल आणि ह्या घरासाठीसुद्धा, इतरांसाठीसुद्धा. आता आजीने असं म्हटल्याबरोबर इकडे अंजलीला खूपच जास्त वाईट वाटतं, पण तरीसुद्धा अंजली आजीला काही न बोलता तिकडनं निघून जाते. खरं तर हे सगळं आजी वागताना तिलासुद्धा खूप वाईट वाटतं आहे, पण आजीच्या हातात काहीच पर्याय नाही आहे. तिला अर्णवच्या बाबतीत ते घडू द्यायचं नाही आहे जे सात्विकाच्या बाबतीत घडलं. आजी आता डोळे मिटते आणि पुन्हा एकदा गप्प शांत बसून जाते. तर इकडे आपला अर्णव हा एकटाच त्याच्या बेडरूममध्ये बसलेला असतो आणि त्याला ईश्वरीचीच आठवण येत असते. त्याला आठवतं की ईश्वरी त्याच्या वाढदिवसाला आली होती. त्यावेळेस स्वतः अर्णवने ईश्वरीला फ्रेंडशिप ऑफर केली होती आणि इशूने त्याच्याबरोबर फ्रेंडशिपसुद्धा केली. त्यानंतर ईश्वरीला गुंडांनी अडवलं होतं. त्यावेळेस अर्णव तिकडे गेला होता, तिला फायटिंग करून वाचवलं होतं आणि मग ईश्वरी त्याला घरी घेऊन गेली. त्यानंतर ते दोघं बेटावरती हरवले होते. त्यावेळेस कशी ईश्वरीने शिट्टी वाजवून थांबवली होती लिफ्ट, ते सुद्धा सगळं अर्णवला आठवत असतं. ईश्वरीच्या आठवणीत मग्न असलेल्या अर्णवच्या खोलीत अचानक येते लावण्या. लावण्या नॉक न करताच आत आलेली असते. ती अर्णवला म्हणते, हाय यार. त्यावर लगेचच अर्णव हा डोळे उघडतो, समोर लावण्याला बघतो. लावण्या येते आणि अर्णवच्या बाजूला सोफ्यावर बसते. अर्णव म्हणत असतो, आता दुसऱ्यांच्या खोलीमध्ये येताना साधं नॉक करून यायचं असतं, हे मॅनर्ससुद्धा तुला नाही आहेत का लावण्या? त्याबरोबर लावण्या लगेचच अर्णवच्या खांद्यावर हात ठेवते आणि अर्णवला म्हणते, ओ कम ऑन यार, अरे असं काय करतोयस? तू विसरतोयस का? आता आपण लवकरच हस्बंड वाईफ बनणार आहोत आणि हस्बंड वाईफमध्ये मॅनरलेस असं काही नसतं. त्यांच्यामध्ये या सर्व गोष्टींना जागाच नसते, कारण ते एकमेकाच्या खूप जवळ असतात. कळलं तुला? असं म्हणते. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, लावण्या प्लीज डोंट क्रॉस युअर लिमिट्स. त्यावर लावण्या म्हणते, लिमिट्स? अरे अरे ए यार, तुला माहीत नाही आहे ना, म्हणूनच मी सांगायला आली आहे. तुला माहिती आहे, आजी आपल्या साखरपुड्यासाठी तारीख काढत आहेत आणि एकदा की आपली एंगेजमेंट झाली ना की मग बघ, आपल्या लग्नासाठी सुद्धा फार कोणी थांबणार नाही आहे. लवकरच आपलं लग्न होईल आणि मग आपण हस्बंड वाईफ बनू आणि मग आपण एक होऊ यार. मग तरीसुद्धा तू असं मला बोलणार आहेस का? यार अरे, तुझ्या नावासोबत आता माझं नाव जोडलं जाईल. माझ्या नावासमोर तुझं नाव असेल, अर्णव राजेश शिर्के ASR. खरंच? त्याबरोबर अर्णव लगेचच लावण्याला म्हणतो, प्लीज प्लीज स्टॉप इट लावण्या. लावण्या म्हणते, ए यार अरे असं काय करतोयस तू? लग्न होणार आहे आपलं आणि मी खूप एक्सायटेडसुद्धा आहे. त्यावर अर्णव म्हणतो, तू आहेस पण मी नाही. येस लावण्या, आय एम नॉट इंटरेस्टेड इन इट. त्याबरोबर लावण्या म्हणते, ए यार. त्याबरोबर अर्णव म्हणतो, हो, आणि प्लीज असं नको वागूस की जसं काय आपलं लग्न झालं आहे, अजून फक्त लग्न ठरलं आहे आपलं. त्याबरोबर लावण्या म्हणते, अरे मग ठरलं आहे तर होईल ना. त्यावर मात्र आता अर्णव काहीच रिॲक्ट करत नाही. खरं तर लावण्याचा सध्या अर्णवला राग आलेला असतो. लावण्या म्हणत असते, ए यार अरे तू असा का वागतोयस माझ्याशी? खरंच लग्न ठरलं आहे म्हणजे होईलच ना, मग झालं तर. त्याबरोबर मात्र अर्णव आता लावण्याला काहीच रिस्पॉन्स करत नसतो. लावण्या एकटीच बडबडत असते, पण तरी अर्णवला मात्र लावण्याबद्दल काहीच अजूनही वाटत नसतं. तर आता इकडे ईश्वरीच्या साखरपुड्याची सुद्धा तारीख ठरलेली असते आणि ती म्हणजे तारीख ठरलेली असते 2 दिवसांनंतरची. तर दुसरीकडे आता इकडे लावण्या ही मामीला म्हणत असते, मामी अहो मग आपण काय करायचं? माझ्या आईला तर यायला जमणार नाही आहे, ती खरंच बिझनेस टूरमध्ये बिझी आहे. त्यावर मामी म्हणत असते, अगं पण आमच्या ओल्ड लेडीने सांगितलं आहे, जोवर तुझी आई येणार नाही तोवर एंगेजमेंट आणि लग्न होणार नाही. आता मात्र इथे दोघींनासुद्धा खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की आपण आता करायचं तरी काय. तर आता त्या ठिकाणी राकेश येतो आणि राकेश त्या दोघींना म्हणतो की आपण असं करू शकतो ना, म्हणजे आजींना असं सुचवायचं तुम्ही की लावण्याच्या आईला वेळ नाही आहे, तर मग त्यांच्याऐवजी लावण्याची आत्या, काकू, मामा, मामी कोणी दुसरं चालेल का म्हणून. त्यानंतर आता इथे लगेचच आजी ही अर्णवला म्हणत असते, अर्णव मला तू म्हणाला होतास की मी घेतलेला कोणताही निर्णय आता तुला मान्य असेल म्हणून, तर मग मी एक निर्णय घेतला आहे आणि तो म्हणजे असा की पुढच्या 2 दिवसात तुझा आणि लावण्याचा साखरपुडा उरकायचा. आता हे ऐकून मात्र अर्णव हा थोडा शॉक्ड होतो, पण तरीसुद्धा तो आजीला ही गोष्ट जाणवू देत नाही. तर आता
आईसुद्धा इशूला कॉल करते आणि तिला फोनवर सांगत असते की इशू, तुझ्या साखरपुड्याची तारीख निघाली आहे बाळा 2 दिवसांनंतरची. आता हे ऐकून इशू म्हणते, काय 2 दिवसात? त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.